चला जाऊयात शेवटच्या मॅच कडे. अतिशय महत्वाची मॅच, कारण जिंकणारा संघ क्वालिफाय होणार आहे रविवारसाठी. मॅचला सुरुवात होते. सलामीचा पहिला गोलंदाज, पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाला दंडित केलंय. स्वराज साइडम गोलंदाजी, नो बॉल. नो बॉल +1, 2 रन. सामना क्रमांक 7 शेवटची मॅच आजच्या दिवस क्रमांकातील पहिल्याची. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅकफुटला हलकासा लेट कट करण्याचा प्रयत्न, बॉल मिस होतोय, डॉट बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं अपील केली, लाऊड अपील, आणि तिकडे विकेट दिला जातोय. दीपेशला माघारी जावं लागेल. क्विक अँड फास्ट, जबरदस्त. 2 बॉल आणि 2 रन, महत्वाचा विकेट आलाय. दोन बॉल आणि 2 रन. नेक्स्ट बॅटरचा आपण पाहिला तर रोहित येतोय, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यावेळेला कव्हर्सला खेळले, सिंगल मिळेल. 3 रन झालेत. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, चान्स बनला होता. डिक्लेअर 1 रन. आउट, सॉरी, डायरेक्ट बाहेर गेलाय. ओके, आणखी एक विकेट येतोय. सलामीचे दोन्ही बॅटर माघारी पाठवले, सुधीर आणि दीपेश. ही जोडी मात्र उद्ध्वस्त केली. 4 बॉल आणि रन आहेत 3. पहिला नो बॉल दिला होता, पण तदनंतर देखील 2 विकेट माघारी घेतलेत. अमोल, नेक्स्ट बॅटर अमोल. यावेळेला पुन्हा एक चांगला बॉल, जबरदस्त. स्वराज, नाईस बॉल, डॉट बॉल. 5 बॉल 3 रन, शेवटचा बॉल आहे, अतिशय महत्वाचा बॉल आहे. पहिल्या ओव्हरला जर धावसंख्या कंट्रोलमध्ये राहिली ना, तर उर्वरित 4 ओव्हरला आहे ना, ती सरासरी थोडीशी मेंटेन करता येऊ शकते आणि स्कोर आटोक्यात ठेवता येईल. शेवटचा बॉल, आणि शेवटचा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला. 3च रन दिले अवघे, जबरदस्त स्वराज. षटक क्रमांक 2, गोलंदाज रुपेश. 1 ओव्हर 3 रन झालेत, उर्वरित अजूनही 18 बॉल पहिल्या इनिंगचे. एका बाजूला जगदीश 11 आणि एका बाजूला चॅलेंजर. या दोन संघांमधून सुरू असलेली आजच्या दिवसातील महत्वाची लढत. ओहो, जबरदस्त टायमिंग केलंय तिकडे. कबसला प्लेयर आहेत, एकेरी धाव मिळेल. अगदी पहिल्या मॅचला जर आपण पाहिलं ना, तर पहिल्या मॅचला एक मोठी मोठी धावसंख्या रचली जात होती, पण तदनंतर जशी मॅच पुढे गेली तसा तसा स्कोअर ग्राफ थोडासा खाली येताना पाहायला मिळाला. आज 1 बॉल 1ची मॅच आपल्याला इंटरेस्टिंग पाहायला मिळाली, 1 बॉल 4ची मॅच पाहायला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा बॉल तिकडे भिरकी घेताना पाहायला मिळतोय, आणि त्याचीच संधी साधली 2 धावांमध्ये. 2 रन मिळालेत, 2 रन पुढे जातील.
2 बॉल 6 रन. स्टेपकडून खेळले, बॅटच्या रडारमध्ये बॉल सापडलाय. पुन्हा सिंगल धाव. तीन बॉल 7 रन झालेत. शेवटचे 3 बॉल अजूनही उर्वरित आहेत. बॅकफुटला तीन तिकडे मात्र गॅप मध्ये खेळलेत आणि जबरदस्त चौकार आलाय. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलेत. प्लेयर आहेत तिकडे, निलेश आहेत. सिंगल येतोय. 1 टू गो. 1 टू गो. रन झालेत 12. शेवटचा बॉल. नो बॉल. पुन्हा एक्स्ट्रा रन. नो +1. 14 रन. पहिल्या ओव्हरला जर आपण पाहिलं तर अवघे 3 रन दिले होते. या षटकादरम्यान धावांची पुन्हा एकदा प्रगती होताना पाहायला मिळते. बाउंड्री आली आणि त्यात एक्स्ट्रा देखील भर घालते. पुन्हा एकदा टायमिंग केलं तिकडे मी. चांगली फिल्डिंग. सिंगल. ओव्हर 15. 2 ओव्हर आणि 15. ओव्हर नंबर 3. भावेश. ओहो, शेवटच्या क्षणाला उसळी घेतो 1 रन. पहिली इनिंग. उर्वरित काही बॉल. 11 बॉलचा खेळ बाकी. रोहित स्ट्राईकला. फुल टॉस मिळालाय. चान्स घेतला बट फिल्डर आहेत. रन 1 ने पुढे जाणार. शेवटची मॅच अतिशय इंटरेस्टिंग होणार. 2 विजेते संघ. 2 वेळा ज्या संघाचा आजच्या दिवसामध्ये विजय झालाय ते थर्ड राऊंड साठी फाईट करतायत आणि ही फाईट जिंकणाऱ्या संघाला क्वालिफाय करून देणार आहे, जो रविवारच्या दिवसात खेळ. समोरच्या दिशेने आणि तिकडे मिसफील्ड. 4 रन आलेत. रन झाले 21. तीन बॉल अजूनही बाकी आहेत या ओव्हरचे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. समोरच्या दिशेने खेळलेत प्लेयर आहेत. 1 रन मिळेल. 22 धावसंख्या होते. लास्ट 2 बॉल.
पुन्हा एकदा टायमिंग, पुन्हा एकदा गॅपमध्ये बराच शॉर्ट पण टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. 4 पुढे जातील. 26, 5 बॉल 26. अमोल जर आपण पाहिलात तर अमोल वैयक्तिक 7 बॉल 9 आहे आणि त्याच्याच बरोबरीला रोहित 8 बॉल 14 देखील पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अजूनही यावेळेला पुन्हा एकदा आणखी एक चौकार येतोय. धावसंख्या आता मात्र बदलली आहे. 30 रन झाले 3 ओव्हरला. शेवटची ओव्हर पुन्हा एकदा स्वराज. स्वराजने जबरदस्त बॉलिंग आजच्या दिवसामध्ये केली आहेत. पहिली ओव्हर देखील स्वराजने 3 रनच दिले होते आणि आता स्कोअर ग्राफ जर आपण पाहिलं 30 या अंकावर जातोय. आता स्वराज पुन्हा एकदा मेंटेन करेल का ती धावसंख्या. खोलवर टप्प्याचा बॉल एक साईडला फ्लिक केलाय, सिंगल येतोय. आणि पुन्हा एकदा गॅपमध्ये, पुन्हा एकदा गॅपमध्ये तिकडे मात्र बाउंड्री येते. सलगच्या बाउंड्र्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35. पुन्हा एकदा सेपाडून खेळले, सिंगल. तिकडे मात्र चेक केलंय. पुन्हा एकदा गॅप मध्ये जबरदस्त अमोल. रन आता मात्र चालू झालेत. 40 रन स्कोर होता कुठे, स्कोर झालाय कुठे. चांगली धावसंख्या. लास्ट 2 बॉल 40 रन झालेत. विकेट आलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि तिकडे विकेट येतोय. म्हणजे 41 धावांचा पाठलाग करायचा आहे.
ओमकार आणि जय. ओमकारने आज 3 बाउंड्री सलग मारण्याचा विक्रम आहे ओमकारवरती. त्यामुळे ओमकार आता 41 धावांचं लक्ष घेऊन पुढे जातोय. सोबतीला जय आलाय. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय. सिंगल. सुधीरची पहिली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावाचा विचार केला, पहिल्या इनिंगला 3 रन दिले होते पहिल्या ओव्हरला स्वराजने. पण सेकंड, थर्ड आणि चौथी ओव्हर जी धावांची प्रगती होऊ लागली ती मात्र 40 या अंकावरती जाऊन पोचली. सेकंड डावाला सुरुवात झाली आहे. सेकंड डावाला आता मात्र प्रति ओव्हर 10ची सरासरी गाठावी लागेल तरच ही धावसंख्या शक्य आहे. बाउंड्रीची मॅच आहे. दरम्यानचा बॉल बराच बाहेर पिचिंग केला. वेट बॉल एक्स्ट्रा येतोय. जिंकणारा संघ क्वालिफाय होणार रविवारच्या दिवसासाठी अर्थातच अंतिम 3 मध्ये दाखल होईल. फुल टॉस नीट कनेक्ट झाला नाहीये पण तिकडे मिसफील्ड. लक फॅक्टर, नशिबाची साथ, चौकार. सुरू झाली आता मात्र इनिंग. सुरू झाला आता प्रवास. एक क्षण असतो जो मॅचला जिंकण्यामागे महत्वाचा ठरतो आणि तो क्षण हाच आहे का हे मात्र आता शेवटच्या बॉललाच कळेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा सिंगल. म्हणजे पहिल्या ओव्हरची एक बाउंड्री आली आहे. आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खूप महत्वाचं आहे. स्कोरला पुढे घेऊन जाणं महत्वाचं आहे. मॅच बनू शकते. बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा तिकडे हलकासा ड्राईव्ह केलाय. पॉइंटला सिंगल खेळलेत. 4 बॉल रन झालेत 8. पहिल्या ओव्हरचा स्कोर आलाय म्हणजे जो पहिला स्ट्रायकर बॉलर आहे त्याच बॉलरला कुठेतरी धावसंख्या चांगली आली आहे म्हणजे मॅच इझी होऊ शकते. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. नो चान्स. हा जेव्हा बॉलवरती तुटून पडला. हो हो जय पहिल्याच ओव्हरला मला वाटतं मॅच पूर्ण ओपन केली आहे. 5 बॉल 12. 1 टू गो. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. सिंगल रन. ओव्हर. ओव्हर समाप्ती. रन झाले 13. कुणाल आलेत नवीन बॉलर. 18 बॉल अजूनही 28 धावांचा पाठलाग. 10 धावांचा अजूनही फरक पाहायला मिळतोय. कुणाल. एका बाजूला चॅलेंजर बॉयज, एका बाजूला जगदीश 11. कोण मात्र या फेरीमध्ये पुढे जाणार आणि कोणाचा प्रवास थांबणार. पहिला दिवस क्रीडा स्पर्धेचा. आजची रजनी, आजची रात्र, आजची शेवटची मॅच पहिल्या दिवसातील. पुन्हा एकदा टायमिंग केला गॅप मध्ये. इझिली बाउंड्री येते. जय मात्र अगदी गॅप शोधण्यामध्ये यशस्वी होतोय. 17-24 ची मॅच आली आहे. सतरा बॉल 24. फिल्डिंग मध्ये आता बदल करावा लागतोय. प्रेशर बनलंय. दडपण आहे.
प्रेक्षक अजूनही मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. म्हणजे जवळपास रात्रीचे 12 वाजलेत आणि कारण प्रेक्षकांना मॅच आवडली आहे, मॅच इंटरेस्टिंग झाली आहे. पुन्हा एकदा स्विच केलंय, प्लेयर आहेत तिकडे मिसफील्ड. हे प्रेशर असतं ऍक्च्युली, ज्यावेळेस एखाद दुसरी बाउंड्री येऊ लागते, रन पुढे जातात ना, त्यावेळेस आपोआप आहे ना ते प्रेशर क्रिएट होतं. 16 बॉल आणि 23 पाटलाग करायचं आहे. 18 रन झालेत. वेल बॉल, वेल बॉल, वेल बॉल. एखादा डॉट बॉल नंतर जो कॉन्फिडन्स येतो ना, तो देखील महत्वाचा असतो. पण क्या बात आहे, ओमकार चौकाराचा कलाकार. पुन्हा एकदा चौकार, 4 रन. म्हणजे ही सलामीची जोडी आहे ना, नो लॉस पाटलाग आतापर्यंत तरी केलाय. अजून आता कितपर्यंत घेऊन जाते मॅचला. मॅच आली आहे, 22 रन झाले, 14 बॉल आणि 19 अशी मॅच आहे. 14 बॉल 19. षटक क्रमांक 3 अतिशय महत्वाचं राहणार आहे. चौदा बॉल 19. स्विच केलाय, सिंगल. 13 बॉल 18, 13 बॉल 18. ही मॅच देखील शेवटच्या बॉल पर्यंत जाणार. चेक केलाय. तेरा बॉल अजूनही 18 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. शेवटची मॅच. पुन्हा टायमिंग केलाय, गॅप मध्ये खेळलेत, बाउंड्री आली आहे, 4 रन. मॅच आता मात्र 2 धावांचा फरकाने पाहायला मिळते. 12 बॉल 14 ची मॅच येते. ओमकार आणि जय सलामीची जोडी आहे. 7 धावांवरती ओमकार पाहायला मिळतोय 5 बॉल मध्ये, आणि 7 बॉल मध्ये 19 जय पाहायला मिळतोय. म्हणजे दोघांनी चांगला परफॉर्मन्स दाखवलाय, पण जय त्यात चांगली खेळी जयची वैयक्तिक पाहायला मिळते. पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये देखील या दोघा जोडीने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. 12 बॉल आणि 14 गरज आहे. अजिंक्य आहेत षटक क्रमांक 3 साठी. मॅच आता एवढी प्रेशर घेणार नाही दोन्ही बॅटर. पुन्हा एकदा लेग साईडला खेळले, तो गॅप 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 गॅप, बाउंड्री, चौकार. 10, अवघे 10. काही क्षणात चित्र स्पष्ट होणार आहे.
रविवारच्या दिवसासाठी क्वालिफाय होणारा संघ, पहिला संघ आजच्या दिवसामधून ते चित्र स्पष्ट होत आहे. 10 रनाची आवश्यकता. 11 बॉल आणि 10. आणखी एक नो लॉस जोडीचा विक्रम होणार का? पुन्हा स्विच करायचा होता तिकडे. नाईस रन. ओव्हर थ्रो. ओव्हर थ्रो. एकच रन. अवघी एकच रन. पंचांनी कळवलंय बॉल लागून गेलाय, नाहीतर म्हणतात ना नशिबाची साथ ती लाभली असती. 1 रन. लेग 22 रन मिळालाय. 10 बॉल आणि 9. 41 धावांचा पाठलाग. 10 बॉल आणि 9 धावांसाठी आता मात्र मॅच येऊन थांबली आहे. फुल टॉस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेत. 1 रन येतोय. 9 बॉल 8. क्रिकेटचे अनेक वेगवेगळे चाहते असतात, त्यातीलच हा एक चाहता आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक स्कोर तो प्रत्येक मॅच मधला स्कोर आहे ना अपडेट ठेवतोय. लहानसा आहे पण त्याला मॅच मध्ये इथे मात्र जोडी तोडली आहे आणि त्याला त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघा, तो खुश झालाय. म्हणजे होप्स असतात. विकेट आलाय पण मॅच बॉल टू बॉलची आहे. निलेश येतोय. 9 बॉल 7. बॉल काउंट आहे, रन काउंट आहे, विकेट काउंट आहे, म्हणजे 8 बॉल 7 येते मॅच. आठ बॉल 7. विकेट आलाय. मॅच अजूनही संपली नाहीये पण मॅच टर्न होते का पाहावं लागेल. स्ट्राईकचा बॅटर निलेशने देखील आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवली आहे. बॉलिंग शैलीवरती, बॅटिंग शैलीवरती देखील. यावेळेला ते पडून खेळलेत. सिंगल येतोय. शेवटचा बॉल. 7 बॉल 6. डॉट बॉल आला तर मजा येईल. कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. आणि तिकडे मात्र विकेट. काय मॅच रंगते. 6 बॉल 6 ची मॅच आली. पहिला विकेट किती महत्वाचा असतो. पहिला विकेट आला ना की त्याच्या पाठोपाठ लगेच विकेट सुरुवात होते आणि दोन्ही सलामीचे बॅटर माघारी आहेत. 6 बॉल 6 मॅच आली. सहा बॉल 6 धावांचा अजूनही पाठलाग करायचंय. विकेट आला आणि तिकडे कुठेतरी मॅच पुन्हा एकदा फसताना पाहायला मिळते. पण अजूनही 6 बॉल 7 असं पाहता बॅटिंग टीमच प्लस मध्ये पाहायला मिळते. सुधीर आलाय बॉलिंगवर.
6 बॉल 6. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरला खेळले. सिंगल आलाय. एक बॉल एक पुन्हा पाहायला मिळेल काय? पाच बॉल आणि 5. 5 बॉल आणि 5. लेफ्टी बॅटर आहे, ऍडव्हान्टेज आहे. बॅकअप होता म्हणून कुठेतरी कव्हर झालाय, नाही तर बाउंड्रीज होती. सिंगल आलाय. 4 बॉल 4. शेवटची मॅच आजच्या दिवसातली. 4 बॉल 4 अजूनही पाठलाग करावा लागणार आहे. यावेळेला ओ आणि बाउंड्री. आणि या मॅच वरती नाव कोरलंय, विजय मिळवलाय. अभिनंदन, जिंकलीये जगदीश 11. हा संघ मात्र पहिला संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळतोय, जो रविवारच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच असणार आहे या मॅचला, नो डाऊट जयने आज जबरदस्त बॅटिंग केली आहे. तो जयला मात्र पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच जातोय. आणि तर आजचा दिवस मात्र इथे संपन्न होतो असे आम्ही जाहीर करतो. भेटूया उद्या पुन्हा एकदा नव्या दिवसामध्ये, आणि आजच्या दिवसामध्ये आपली रजा घेतो. धन्यवाद.